स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवरती हल्ला। संभाजीराजेंवरील वक्तव्यानंतर आव्हाडांच्या गाडीवर हल्ला। गेली 25 वर्ष आयुष्यामध्ये अनेक धमक्या ऐकल्या। धमक्या येत असतात, मी विचारधारा सोडलेली नाही, मी माझ्या वक्तव्यावरती ठाम। जितेंद्र आव्हाड यांची स्वराज्य संघटनेच्या धमकीवर प्रतिक्रिया। जितेंद्र आव्हाडांच्या घराबाहेर समर्थकांचा ठिय्या। आव्हाडांच्या गाडीवरती हल्ला करणाऱ्यांना अटक करण्याची समर्थकांची मागणी, तर गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, आव्हाडांच्या समर्थकांची मागणी। जितेंद्र आव्हाड, तुम्ही घाबरून का पळालात? कॅमेरासमोर कोणीही छाती बडवतो, हिम्मत असेल तर सामोरे या। स्वराज्य संघटनेचे सरचिटणीस धनंजय जाधव यांचं आव्हाडांना आव्हान। संभाजीराजेंवरील टीका सहन करणार नसल्याचाही इशारा। कोल्हापूरच्या विशाळगड प्रकरणी राजश्री शाहू महाराजांनाही संभाजी छत्रपतींची भूमिका पटलेली। विशाळगड घटनेला संभाजी महाराज जबाबदार, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा आरोप। राज्यात कायदा व सुव्यवस्था राहिलेली नाही। आज जितेंद्र आव्हाड 2 दिवसांपूर्वी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या गाडीवरती हल्ला करण्यात आला। कायदा सुव्यवस्था बिघडल्यामुळे पोलीस महासंचालक आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, नाना पटोले यांची मागणी। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून महिला वोट बँकेवरती विशेष लक्ष। लाडकी बहीण योजना प्रचार आणि प्रसारासाठी उद्यापासून जिल्हा आणि तालुका पातळीवरती मेळावे। विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचं मिशन ताई माई अक्का। शिवसेना शिंदे गटाच्या मिशनवरती टीका करत असताना राऊतांची जीभ घसरली। संजय राऊत यांचं डोकं खराब झालंय, त्यांच्यावरती ठाण्यात उपचार करायला हवे। मंत्री गुलाबराव पाटील यांची संजय राऊत यांच्यावर टीका। उद्धव ठाकरेंना आपला शत्रू ओळखता आला नाही। सुशांत सिंग राजपूतची हत्या झाली, त्याचा सीसीटीव्ही महाविकास आघाडीच्या मोठ्या नेत्याने ठाकरे कुटुंबाला ब्लॅकमेल करण्यासाठी ठेवलाय। नितेश राणेंचा खळबळजनक दावा। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी विचारपूस केली, मात्र एका आमदारावरती हल्ला झाल्यानंतरही मुख्यमंत्र्यांकडून विचारपूस नाही। मिटकरी यांनी व्यक्त केली नाराजी, तर माझा जीव घेतल्यानंतरच मुख्यमंत्र्यांना शांतता मिळणार आहे का? मिटकरींचा सवाल। अकोल्यात गाडीवरील हल्ल्याच्या विरोधात अमोल मिटकरींचं ठिय्या आंदोलन मागे। हल्ल्यातील मुख्य सूत्रधार कर्णबाळा दुंबळेला अटक करण्याचं पोलिसांचं आश्वासन। पोलीस अधीक्षकांच्या आश्वासनानंतर मिटकरींचं आंदोलन मागे। मनसेचे नेते कर्णबाळा दुंबळे यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट। अकोल्यामधल्या घटनेच्या संदर्भात चर्चा केल्याची माहिती। अमोल मिटकरी घासलेट चोर, तर अजित पवार चोरलेल्या पक्षाचे अध्यक्ष। दुसऱ्या तिसऱ्या फळीतील नेत्यांनी पातळी सोडून टीका केल्यास कानाखाली आवाज निघेल। अमेय खोपकर यांचा मिटकरींना इशारा। अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षणामध्ये वर्गवारी करण्यासाठी सुप्रीम कोर्टाची मंजुरी। 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाचा 6-1 असा निकाल। मात्र वर्गवारीसाठी ठोस आकडेवारी हवी अशी ही अट। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं सुषमा अंधारे यांच्याकडून स्वागत। अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षणामध्ये वर्गवारी करण्यासाठी मान्यता देणारा कोर्टाचा निर्णय स्वागतार्ह, अंधारेंची प्रतिक्रिया। लातूरच्या उदगीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्याकडून अनुसूचित जाती जमाती याबद्दलच्या कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत। समाजातील छोट्या छोट्या वंचित घटकांना निर्णयाचा लाभ होईल अशी ही प्रतिक्रिया। SC/ST आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयाबद्दल काँग्रेसचे नेते नितीन राऊतांकडून साशंकता व्यक्त। सध्या अशा निर्णयांची गरज काय? राऊतांचा सवाल। वाढदिवसानिमित्त जरांगेंकडून देहदानाचा संकल्प। मृत्यूनंतर केवळ तळपाय आणि हात सोडून सर्व अवयव दान करण्याचा जरांगेंचा संकल्प। मुंबईतील रस्त्यांवरती पडलेल्या खड्ड्यांच्या विरोधात मुंबई यूथ काँग्रेस आक्रमक। मुंबई यूथ काँग्रेसच्या अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली कांदिवली पश्चिमेकडील आर दक्षिण पालिका कार्यालयावरती मोर्चा।
मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक पुढील 10 दिवसांमध्ये सुरळीत करा. अजित पवारांचे अधिकाऱ्यांना निर्देश. वाहतूक कोंडी सुरळीत न झाल्यास जबाबदार अधिकाऱ्याला निलंबित करणार, अजितदादांची तंबी. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील घोडबंदर रोडच्या मुख्य जंक्शनवरती खड्ड्यांचं साम्राज्य. खड्डे बुजवण्याचं काम दर्जाहीन होत असल्याचा नागरिकांचा आरोप. महाकाय होर्डिंग प्रकरणी महानगरपालिकेची मध्य रेल्वेसह कंत्राटदाराला नोटीस. 40 फुटांपर्यंतची मर्यादा असूनही मध्य रेल्वेकडून टिळकनगर स्थानकाजवळ 80 फुटांच्या होर्डिंगची उभारणी. मुंबईच्या कुर्ला नेहरूनगर रेल्वे परिसरामध्ये महाकाय होर्डिंगची उभारणी. नियमबाह्य होर्डिंग उभारणाऱ्या कंत्राटदाराला मुंबई पालिकेनं धाडली नोटीस. नवी मुंबईतील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय चौगुलेंचं सरकारच्या विरोधात बेमुदत उपोषण. झोपडपट्टीमध्ये SRA योजना राबवण्यासाठी भाजपचे आमदार गणेश नाईक विरोध करत असल्यामुळे आंदोलन. मुंबई सेंट्रल आगारामध्ये एसटी चालक वाहकांची गैरसोय. एसटी महामंडळाच्या मुंबई सेंट्रलच्या विश्रांतीगृहाचं काम सुरू. एकाच हॉलमध्ये राज्यभरातून ये जा करणाऱ्यांची व्यवस्था असल्यामुळे गैरसोय. करी रोडमधील पुलाला पदपथ नसल्यामुळे मनसेचं आंदोलन. नागरिकांची गैरसोय होत असल्यामुळे मनसे आक्रमक. मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या नेतृत्वामध्ये साखळी आंदोलन. मुंबईमध्ये चोरीचे मोबाईल विक्री करणाऱ्या टोळीला अटक. मोबाईल चोरांकडून एका लॅपटॉपसह 162 मोबाईल जप्त. मुंबई गुन्हे शाखा 6च्या पोलिसांची कारवाई. कल्याण अहमदनगर महामार्गावरील शहाड इथल्या पुलाला मोठं भगदाड. प्रशासनाचं दुर्लक्ष. घाटकोपरच्या प्रसिद्ध KVK शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या खिचडीमध्ये झुरळ सापडल्यामुळे खळबळ. पालकांकडून संताप व्यक्त. मुख्याध्यापिकेकडून या प्रकाराबद्दल चौकशी सुरू असल्याची माहिती. धारावी आणि माहीममधील लोकांचं दहिसरमध्ये पुनर्वसन करण्यासाठी आमदार प्रकाश सुर्वे यांचा विरोध. स्थानिक प्रकल्प बाधितांना PMP मध्ये घरं उपलब्ध करून न दिल्यास रस्त्यावरती उतरून आंदोलन करण्याचा इशारा. पूजा खेडकरला सुप्रीम कोर्टाचा दणका. कोर्टाने खेडकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. UPSCसाठी खोटं प्रमाणपत्र सादर केल्याचा खेडकर यांच्यावर आरोप. खेडकर यांना कधीही अटक होण्याची शक्यता. वादग्रस्त माजी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्या जामीन अर्जावरती उद्या सुनावणी. शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी त्यांच्यावरती पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पूजा खेडकरच्या अपंगत्व प्रमाणपत्राचा अहवाल ABP माझाच्या हाती. कागदपत्रांमध्ये MRI रिपोर्ट खेडकरांनी जोडलाच नाही. YCM रुग्णालयाचे डीन डॉक्टर बाबळे यांची मोठी कबुली. सांगलीतील कृष्णा नदीने पुन्हा एकदा इशाऱ्याची पातळी ओलांडली. कृष्णा नदीची पाण्याची पातळी 41 फुटांवर. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 90% जास्त पाणीसाठा. मागच्या वर्षी याच काळामध्ये धरणातील पाणीसाठा 79.66%. पुण्याच्या भिडे पुलाजवळ असलेलं अतिक्रमण हटवलं. महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाची कारवाई. पुण्यामधल्या चांदणी चौकामध्ये 4 गाड्यांची धडक. अपघातामुळे रस्त्यावरती मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी. या वाहतुकीमध्ये अँब्युलन्स सुद्धा अडकून पडल्याची माहिती आहे. पिंपरी चिंचवडच्या मावळ तालुक्यामध्ये लोहगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या डोंगराला भेगा. त्यामुळे लोहगड आणि धालेवाडी गावामधल्या नागरिकांना भूस्खलनाची भीती. दरड प्रवण क्षेत्राच्या सर्वेक्षणाची सुद्धा केली मागणी. कथित लव्ह जिहादच्या विरोधामध्ये पुण्यात पतित पावन संघटनेचं आंदोलन. बालगंधर्व चौकामध्ये प्रेम प्रकरणामधून झालेल्या हत्यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी. पुण्याच्या वाघोलीमध्ये क्षुल्लक वादाच्या नंतर तरुणाचं अपहरण करून त्याला मारहाण. त्यानंतर जबरदस्तीने गुगल पेवरून तरुणाकडून 18,000 रुपये उकळले. या प्रकरणी पोलिसांकडून 5 जणांना अटक. मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सिल्लोडचा दौरा रद्द करण्यासाठी पठाण परिवाराचं निवेदन. वडिलोपार्जित जमिनीवरती अब्दुल सत्तार यांनी ताबा मिळवल्याचा पठाण कुटुंबियांचा आरोप. महाराष्ट्रातील सर्व समाज OBC आरक्षणामध्ये जात नाही तोपर्यंत EWS रद्द करू नका. मनोज जरांगेंची सरकारकडे मागणी.
विधानसभा निवडणुकीनंतर ओबीसी आरक्षण धोक्यात येणार, प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली भीती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.